देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबाबत पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी संकेत दिले आहेत की जर पश्चिम आशियातील संकट दीर्घकाळ सुरू राहिलं तर सरकारच्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करावी लागू शकते। त्यांच्या या विधानामुळे सर्वसामान्य नागरिक आणि बाजारपेठ दोघांचीही धाकधूक वाढली आहे। स्वित्झर्लंडमधल्या एका परिषदेत बोलताना आरबीआय गव्हर्नर म्हणाले, भारत आपल्या गरजेचा मोठा भाग आयातीद्वारे पूर्ण करतो आणि त्यामुळे तेल महागल्याचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि जनतेच्या खिशावर होतो। फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या या संकटानंतरही सरकारनं अद्याप पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीत कोणतीही वाढ केलेली नाही। मात्र तज्ज्ञांच्या मते जर कच्च्या तेलाचे दर असेच चढे राहिले तर तेल कंपन्यांवरचा दबाव वाढेल। ही दरवाढ ग्राहकांपर्यंत पोहोचवणं ही आता फक्त वेळेची बाब असू शकते, असं गव्हर्नर यांनी स्पष्ट केलं। कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीचा परिणाम भारतीय रुपयावरही होतोय। डॉलरच्या तुलनेत रुपया 95च्या खाली पोहोचलाय। रुपया कमकुवत झाल्यामुळे आयात अधिक महाग होतीये, त्याचा परिणाम इंधनाच्या किमती वाढण्यात होतोय। पंतप्रधान मोदींनी यापूर्वीच नागरिकांना इंधनाचा वापर कमी करण्याचं आणि गरजेच्या वस्तू जपून वापरण्याचं आवाहन केलंय। परकीय चलन वाचवण्यासाठी सरकार वेगवेगळ्या उपाययोजनांचा विचार करतंय। दरम्यान जर पेट्रोल आणि डिझेल महागलं तर केवळ वाहतूकच महागणार नाही, तर अन्नधान्यापासून दैनंदिन वस्तूंपर्यंत सगळ्याच गोष्टींचे दर वाढतील, ज्यामुळे महागाईचा अधिकच भडका उडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे येत्या काही दिवसात पेट्रोल डिझेलचे दर वाढतील यातही शंका नाही।